हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवतोय कढी। इथे तुम्ही पाहू शकता तेल टाकलेले आहे, त्यामध्ये जिरे आणि तिक्या घातलेल्या आहेत। तेल गरम झाल्यानंतर आता तुम्ही हे पाहू शकता तेल किती 3 माप टाकलेले आहे आणि नंतर थोडेसे तिक्या जिरे कडले की मग त्यानंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला लसूण टाकून घेतले की त्याला फिरवत बसायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे त्याला। अशा प्रकारे तर यानंतर काय टाकायचं आहे, आता यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं दिसत आहे। आणि हे थोडंसं शिजल्यानंतर थोडंसं सोनेरी किंवा लालसर कलर येतो, तर आपल्याला हलवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे। आणि हा फोडणीचा वास खूप छान येतो कढीचा, आणि कढी तर इतकी स्वादिष्ट लागते खायला, तुम्ही तर काही सांगूच नका। तर आपल्याला आता तुम्ही पाहू शकता कढत आहे। आता आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ का टाकतात तर मी सांगते तुम्हाला मीठ का टाकतात। मीठ जर असं टाकलं तर थोडंसं जर आपण लसूण जिरे टाकल्यावर मीठ टाकलं तर जे काही आपले लसूण आहे तो आपल्या पातेल्याला चिटकत नाही, त्यामुळं आपण मीठ टाकतात किंवा आपण मीठ टाकतो। तर यानंतर आपल्याला मीठ टाकून मीठ टाकून हलवून घेतल्यावर कढीपत्ता टाकायचा आहे। इथं तुम्ही पाहू शकता या टाईमला लसूण जिरे टाकल्यावर, या टाईमला कढीपत्ता टाकल्यावर खूप असा सुगंध वास येतो आणि कढीच्या फ्लेवरमध्ये सुद्धा ते वास ॲड होतो। आणि कढीपत्त्याची पानं टाकल्यावर आपल्याला ते पण हलवून घ्यायचे आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे तर मिरचू टाकून घ्यायचं आहे, लाल मिरचू। तर इथे 2 चमच मिरचू टाकून घेतलेले आहे। आता त्याच टाईमला मिरचू टाकल्यानंतर आपल्याला हळदसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि त्याला हलवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता या टाईमला तर इतकं भारी वास येते की नाही तुम्ही काही सांगूच नका। आता यानंतर आपल्याला कांदे आणि खोबरं भाजून घेऊन कुटून घेतलेले टाकायचं आहे, आणि कांदेसुद्धा भाजून कुटून टाकायचे आहेत। आणि तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही टाकू शकता, जेवढी कढी केलं तेवढं, म्हणजे जास्त प्रमाणात टाकलं तर चांगलीच चव येते, पण तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही टाकू शकता। आता इथं पहा की सगळं मिक्स करून घेत आहे। खूप छान असा वास येत आहे। इथे तुम्ही पाहू शकता दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे। यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी चिंच राहते का नाही तुम्हाला माहीतच असेल, ग्रामीण भागात चिंच आपण झाडावरूनच तोडून घेतलेली आणतो, आणि जे काही चिंच आहे ते आपल्याला 5-10 मिनिटासाठी पाण्यात भिजवून ठेवायचे आहे, आणि तेच चिंचाचं पाणी आपल्याला कढीमध्ये टाकायचं आहे किंवा या फोडणीमध्ये टाकायचं आहे, आणि त्याला हलवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता चिंचाचं पाणी टाकल्यानंतर तुम्ही इथं पहा की तेल सुटत आहे थोडंसं। आणि ग्रामीण भागात आपल्याला, शहरी भागात असलं तर चिंच मार्केटमधून आणावं लागते, पण ग्रामीण भागात कसं राहते शेतातूनच चिंच आणतात आणि लगेच चिंच आणून लगेच घालतात, आणि आमचं पण तसंच काही आहे। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे काही पुरणाचं पाणी राहते का नाही डाळीचं, ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे, आणि त्याच पातेल्यामध्ये आपल्याला
साधं पाणी टाकून मिक्स करून ते पण टाकून घ्यायचं आहे. जे काही पातेल्याला डाळीचं पाणी चिटकून ठेवलेले राहते म्हणजे किंवा बुडाला डाळ राहते ते पाणी टाकल्यानं पूर्ण भरून येते. आता आपल्याला हलवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. मी व्हिडिओ करता वेळेस खूप सुंदर असा म्हणजे दिसत पण होता आणि वास पण खूप खूप भारी येत होता. आणि यानंतर आपल्याला जेवढं पाणी लागते तुमच्यानुसार तेवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता. आणि हे पहा कढी झालेली आहे.